नमस्कार. सँडी आर्ट्स या आपल्या कलामंचावर तुम्हा सगळ्या कलारसिकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. सँडी आर्ट्स या आपल्या कलामंचावरून आपण जी चित्रवाचनाची सिरीज सुरू करत आहोत त्याचा आज हा पहिला भाग, ज्यामध्ये आपण राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचं या चित्राचं वाचन करणार आहोत. या चित्राचे जे चित्रकार आहेत ते थोर कलावंत राजा रवी वर्मा यांच्या कुंचल्यातून हे चित्र साकार झालेलं आहे. आणि या चित्राद्वारे आज आपण त्यातील काही बाबी समजून घेऊ, लक्षात घेऊ आणि त्या चित्रातून आपल्याला काय शिकता येईल, काय समजतं, काय समजून घेता येईल ते सगळं पाहून घेऊ. थोडक्यात ह्या चित्राचं वाचन करू आणि जो बेसिक ढाचा असतो चित्राचा कुठल्याही, त्या चित्राचं आपल्याला वाचन करणं जमलं पाहिजे आणि ते आलं पाहिजे. या हेतूने ही सिरीज सुरू करतो आहे. जो कलारसिक माझ्या या यूट्यूब चॅनलवर नवीन आहे त्यांच्यासाठी एक रूपरेषा सांगतो की आपल्या या चॅनलवरून आपले थोर कलावंत जे आहेत चित्रकार, त्या सगळ्यांबद्दलची इत्थंभूत माहिती मी या माझ्या चॅनलवरून देत असतो. या चॅनलचं नाव आहे सँडी आर्ट्स. या चॅनलवरून आपल्याला एक्झिबिशनची माहिती मिळत असते वेळोवेळी. त्याचबरोबर या चॅनलवरून माझे स्वतःचे डेमॉन्स्ट्रेशन येतात, वॉटर कलरमध्ये, ऑइल कलरमध्ये, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये मी इथे डेमॉन्स्ट्रेशन देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जी व्यक्ती हे चॅनल पाहते किंवा जे होतकरू, जे नवीन चित्रकार जे घडू पाहत आहेत त्यांना या चॅनलद्वारे माहिती न घेता आपण आपलं हे जे चित्रवाचन आहे त्या चित्रवाचनाला सुरुवात करू. तर स्क्रीनवर तुम्ही पाहत आहे की राजा दुष्यंत आणि शकुंतला यांची ही पेंटिंग तुमच्या समोर आहे आणि त्या पेंटिंगमधून आपण चित्रवाचनाची सुरुवात करत आहोत. तर सुरुवातीला या चित्राची पार्श्वभूमी समजून घेणं खूप अत्यंत गरजेचं आहे. कारण या चित्रामध्ये ज्या प्रकारे हे दोन कॅरेक्टर दाखवण्यात आले तर ते दोन कॅरेक्टर हे जे ज्या प्रकारे त्यांनी दाखवलेले ते त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे ही समजून घेणं आपल्याला अतिशय जरुरी आहे. तर यामध्ये राजा दुष्यंत जे आहेत ते एका रानामध्ये येतात. त्या रानामध्ये, त्या जंगलामध्ये किन्वर ऋषींचा आश्रम असतो. त्या किन्वर ऋषींच्या आश्रमात ही शकुंतला लहानाची मोठी झालेली असते. आता शकुंतला हिची पार्श्वभूमी ही आहे की विश्वामित्र आणि मेनका यांचं हे अपत्य, ही कन्या शकुंतला असते. आणि शकुंतला ही लहानाची मोठी किन्वर ऋषींच्या आश्रमात होते. त्या आश्रमामध्ये राजा दुष्यंत जेव्हा तिथे येतात आणि शिकारीसाठी किंवा कुठल्या जंगलामध्ये विहार करण्यासाठी, त्यावेळेला या राजा दुष्यंतांची नजर ही शकुंतलेवर पडते आणि ते तिथे नजर ज्या वेळेला त्यांची पडते त्याच वेळेला ते तिच्या प्रेमात पडतात आणि ही ज्या आश्रमात असते त्या आश्रमापर्यंत ते पोचतात. आता त्यानंतर राजा दुष्यंत हे शकुंतलेच्या प्रेमात पडतात आणि शकुंतला ही राजा दुष्यंतच्या प्रेमात पडते. दोघांचंही तिथे प्रेम जमतं आणि ते एकमेकांच्या सहवासात राहू लागतात. काही दिवसांनंतर हे दोघं गंधर्व विवाह करतात किन्वर ऋषींच्या आश्रमामध्ये. आणि मग राजा दुष्यंत आणि शकुंतला हे एकमेकाचे पती-पत्नी म्हणून एकमेकाचा स्वीकार करतात. त्यानंतरचं हे चित्रीकरण जे राजा रवी वर्मा यांनी या चित्राद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला की या चित्राला जर आपण निरखून पाहिलं तर या चित्रामध्ये राजा दुष्यंत हे झोपेतून जागे झालेले आहेत. या सगळ्यात वेळ आहे ती वेळ अगदी सकाळची वेळ दाखवण्यात आलेली आहे. तर मी सकाळची वेळ इथे का म्हणतो आहे, कारण या चित्रामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर राजा दुष्यंतच्या मागे जो अंधुकचा प्रकाश दिसतो, म्हणजे ज्याला आपण झुंजू पहाट होते, पहाटेच्या वेळेचा जो प्रकाश असतो तो प्रकाश इथे जबरदस्तरित्या दाखवण्याचा प्रयत्न राजा रवी वर्मा यांनी केलेला आहे. आणि त्या एका प्रकाशामुळे आपल्याला कळून येतं की तिथे पहाटेची वेळ निर्माण झालेली आहे.
आणि राजा दुष्यंत हे झोपेतून जागे होऊन जेव्हा एक कटाक्ष आपल्या पत्नीवर टाकतात, जिचं नाव आहे शकुंतला, आणि तिचं ते मनमोहक रूप निहाळण्याचा प्रयत्न करतात, पाहत असतात. आता त्या पाहण्यामध्ये त्यांची जी प्रेमळ नजर आहे, तिचं जे सौंदर्य पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यांचा, तो इथे त्यांच्या चेहऱ्यावरती मांडण्याचा, हावभाव दाखवण्याचा जो जबरदस्त असा एक आविष्कार घडवलेला आहे आपल्याला या थोर कलावंतांनी, या थोर चित्रकारांनी. तर ते हावभावसुद्धा आपण पाहू शकतो. त्याचबरोबर राजा दुष्यंत यांनी एक हात जमिनीला टेकलेला आणि दुसऱ्या हाताने ते आपल्या अंगावरची वस्त्र सांभाळतात. तो सुद्धा जो नाजूकपणा दाखवण्यात आला आहे, की जी वस्त्र ते शकुंतलेच्या हातामध्ये गुरफटलेलं वस्त्र ते जेव्हा खेचायचा प्रयत्न करत आहेत, तर ते सुद्धा सुंदररित्या इथे दाखवलं. त्याचबरोबर शकुंतला ही ज्या पोझिशनमध्ये झोपलेली आहे, ती पोझिशनसुद्धा सुंदररित्या इथे राजा रविवर्मा यांनी दाखवलेली आहे. कारण जेव्हा ती आपली पूस बदलते किंवा एक उजव्या कुशीवरून डाव्या कुशीवर जाण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेची ती पोज आहे, आणि तिथे तिची ती नॅचरल पोज दाखवण्याचा जो प्रयत्न केला आहे राजा रविवर्मा यांनी, तो अत्यंत विलोभनीय असा आहे, अत्यंत जबरदस्त असा आहे. कारण आपल्याला ती पोज पाहत असतानाच कळतं की किती या कलाकारांनी त्या 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 डायरेक्शनचा, त्या पोजचा अभ्यास केला असेल, त्यानंतर हे त्यांना जमलेलं असेल. तर तिचा जो भाव आहे, ती अगदी गाढ निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे आणि तिने कूस बदलण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर असणारे हावभाव, तिच्या गळ्यातला असणारा तो हिऱ्या माणकांचा, मोत्यांचा हार जेव्हा सरकून खाली आला आहे, तो सुद्धा सुंदररित्या त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर राजा दुष्यंत आणि राणी शकुंतला यांच्या अंगावरची जी वस्त्र आहेत, ती सुद्धा ट्रान्सपरंट अशी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ती ट्रान्सपरंट वस्त्र अशा प्रकारे दाखवली आहेत की जी पारदर्शकता त्या कपड्यांमध्ये दाखवली आहे, ते एक बात समजून घेण्यासारखी आहे की हे संपूर्ण चित्र ऑइल कलर पेंटिंगमध्ये, आणि ऑइल कलरमध्ये जेव्हा तुम्ही काम करता त्यावेळेला पारदर्शकता दाखवणं हे अत्यंत जिकरीचं काम असतं. ते काम राजा रविवर्मा यांनी आपल्या कुंचल्यातून साकार केलेलं आहे. आणि इथेच या कलाकाराची ताकद आपल्याला कळते की त्यांच्या अंगावरची वस्त्रसुद्धा त्यांनी पारदर्शक ओपॅक मीडियम आहे ऑइल कलर, आणि त्यातून त्यांनी ते पारदर्शकता दाखवण्याचा प्रयत्न केला आपल्याला. आणि ती वस्त्र अशी जबरदस्त अशी पारदर्शक त्यांनी इथे रंगवलेली आहे, आणि त्यामध्ये असणारी जी कलर स्कीम जी वापरली ती. तर या सगळ्यासाठी हे कलावंत थोर असतात. आपण ह्यांच्याकडून हेच शिकायचं असतं. आपण पुन्हा चित्रामध्ये भरपूर अशा गोष्टी आहेत जिथे आपण शिकू शकतो, आपण त्यातून ते वाचन करू शकतो. तर सगळ्यात अगोदर तर या चित्रामध्ये मी तुम्हाला शकुंतला आणि दुष्यंतांच्या जे हावभाव आहेत, त्यांची वस्त्र आहेत, त्यांची पोझिशन आहे, त्यांची त्या राजा दुष्यंतचं कटाक्ष टाकण्याची जी नजर आहे, आणि त्याचबरोबर शकुंतलेचं ज्या प्रकारे निद्रिस्त अवस्थेतलं तिचं जे चित्रण आहे, हे सगळं तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. आता आपण चित्रामध्ये आणखीन जेव्हा खोलवर जातो त्यावेळेला आपल्याला दिसतं की पाठीमागे राजा दुष्यंतच्या पाठीमागे एक नदी वाहते, जी आपल्याला पारंब्यांच्या मागे दिसते, ज्या झाड आहे त्याच्याही मागे दिसते. तर त्या नदीचा जो ॲटमॉस्फिअर त्यांनी क्रिएट केला आहे सकाळच्या वेळेचा, की तिथे एक थोडंसं धुकं दाखवलेलं आहे. आणि ती नदी एवढी संत आणि शीतल अशी भासवली आहे की ते बघतानाच मनमोहक आपल्याला वाटते. जरी ती नदी कमी दिसत असली तरी तिथे प्रेझन्स आहे. आणि हे जबरदस्त चित्रकाराची दूरदृष्टी आहे, ज्याच्यातून त्यांनी अनेक गोष्टी आपल्याला अगदी सर्रासपणे आणि जबरदस्त वाटतील अशा ताकदीने उभे केलेल्या आहेत. नदी छोटी दाखवलेली आहे, थोडी दाखवलेली आहे, पण त्या नदीचं तिथे प्रेझन्स असणं आपण चित्र पाहतानाच आपल्याला समजतो की तिथे नदी आहे म्हणून. आणि नंतर मग तिकडचा जो धुका असण्याचा त्यांचा जो संपूर्ण असा देखावा आहे, तो सुद्धा आपल्या नजरेसमोर येतो. त्याचबरोबर त्या नदीच्या साईडला जी झाडं आहेत, जे रान आहे, ते
त्याचा तिथे त्याचं उपस्थिती आहे, पण ती अंधुकशी उपस्थिती दाखवली आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा आपण लांबच्या वस्तू बघतो तेव्हा त्या आपल्याला स्पष्ट दिसत नाही, आणि जेव्हा जवळच्या वस्तू पाहतो तेव्हा आपल्याला त्या स्पष्ट दिसतात. यामध्ये झाड स्पष्ट दिसतंय, राजा दुष्यंत आणि शकुंतला ही आपल्याला स्पष्ट दिसतंय, पण आपल्याला मागची झाडं स्पष्ट दिसत नाही. तर याचं हे कारण आहे की आपल्याला पुढच्या गोष्टी ह्या नेहमी ज्या आपल्या जवळ असतात त्या स्पष्ट दिसतात, आणि मागच्या वस्तू असतात किंवा मागचे जे काही चित्र असतात ते आपल्याला अदृश्यरित्या एक अंधुक अशा दाखवाव्या लागतात चित्रामध्ये. आणि चित्रकाराचं हे मोठं नॉलेज असतं, हे बेसिक नॉलेज आहे जे प्रत्येक चित्रकाराला अवगत असणं, माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण वळू, राजा दुष्यंतच्याच पाठीमागे एक वाट दाखवली आहे. त्या वाटे थ्रू दाखवण्याचा असा प्रयत्न केला आहे राजा रवी वर्मा यांनी, चित्रकारांनी, की त्या वाटेवरूनच राजा दुष्यंत आणि शकुंतला ही त्या वाटेवरून त्या पॉईंटपर्यंत, त्या झाडाच्या बुंद्याशी त्यांनी जी शय्या मांडलेली आहे त्या शय्येपर्यंत ते चालत आलेले आहेत. तर ते वाट दाखवण्याचं हे एक कारण मी मानतो की त्या वाटेवरून राजा दुष्यंत आणि शकुंतला त्या जागेपर्यंत पोचलेले आहेत. त्यानंतर आपल्याला पाहता येईल की वडाच्या पारंब्या जशा लोंबतात तसं ते झाड आहे, वडाचंच झाड आहे, कारण वरचा भाग त्यांनी स्पष्टपणे दाखवलेला नाही, पण असं एक झाड आहे ज्याच्या पारंब्या लोंबतात. आपल्याला वडाचं झाड माहीत असतं ज्याच्या पारंब्या लोंबत असतात, तर आपण इथे तेच गृहीत धरू की हे वडाचं झाड आणि त्याच्या पारंब्या आपल्याला खाली लोंबतात. त्या पारंब्यांमध्ये त्यांनी जो डिटेल दाखवलेली आहे, त्या पारंब्या कशा प्रकारे असतात ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे सुद्धा छान असं चित्रामध्ये त्यांनी चित्रित केलेलं आहे, पेंट केलेलं आहे. त्यानंतर त्या झाडाची जी मुळं असतात, त्या झाडाची मुळं आपल्याला अतिशय सुंदररित्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर आपण ती झाडं, त्यांची मुळं ही एवढी क्लिअर आपल्यासमोर आहेत की त्याच्यातून आपल्याला कळतं की चित्रकारांनी किती अभ्यास केला असेल या चित्रपटात. चित्रकारांनी नुसता अभ्यास केलेला नाही आहे, तर त्यांची रंगांची जी थिअरी आहे ती रंगांची थिअरी इतकी मजबूत आहे की ते पाहत असताना आपल्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान हे रंगांद्वारे पण त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आता या चित्रामध्ये जी मुळं आहेत त्या मुळांमध्ये त्यांनी त्यांना हवं असलेलं डिटेलिंग केलेलं आहे, तर ते बघण्यासारखं आहे. त्यानंतर त्यांनी साईडनी वेल दाखवलेली आहे, ती पानांची जी फांदी येते त्या फांद्या दाखवलेल्या आहेत. तर त्या सगळ्या फांद्यांवरचं त्यांचं काम हे आपण पाहू शकतो. तर असा हा चित्राचा गाभा आहे. हा गाभा आपल्याला एकच सांगतो की या चित्राद्वारे आपण हे बघा की चित्रकारांनी केलेली मेहनत, चित्रकाराची अफाट ताकद, कल्पनाशक्ती, त्याच्या जोरावर त्यांनी हे चित्र उभं केलं आहे. या चित्राची पार्श्वभूमी तुम्ही समजून घेतली. हे चित्र अशा स्थितीत का आहे, कारण राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा सहवास इथे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. एक पती पत्नीचा जो सहवास असतो तो सहवास इथे रंगवण्याचा आपल्या कुंचल्यातून त्यांनी प्रयत्न केलेला आहे, आणि तो जबरदस्त असा आविष्कार आपल्या सगळ्यांसमोर त्यांनी येईल अशा प्रकारे तो केलेला आहे. आता या चित्रामध्ये जे ग्रीनरी दाखवले, जे जंगल दाखवलं, त्या जंगलामध्ये त्यांनी अनेक प्रकारचे ग्रीन कलर्स वापरले आहेत. त्यांनी खूपशा हिरव्या रंगाच्या छटा त्यामध्ये निर्माण होतील असे कलर वापरलेले आहेत. त्यानंतर त्यांनी वस्त्रांमध्ये पण जो उष्ण कलर स्कीम वापरली आहे ती सुद्धा नजरेचं पार न फिटेल अशा प्रकारे ती उष्ण कलर स्कीम वापरलेली आहे. पारदर्शकता त्यामध्ये दाखवली आहे. उष्ण कलर स्कीम वापरलेली असून सुद्धा त्या वस्त्रांमधला जी सुंदरता आहे त्याचा आविष्कार आपल्याला घडवण्याचा प्रयत्न केला. तर या सगळ्या गोष्टी राजा रवी वर्मा यांनी लीलया पार पाडलेल्या आहेत, आणि या सगळ्या गोष्टी तोच चित्रकार पार पाडू शकतो ज्याचा गाढ अभ्यास आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. या सगळ्या चित्रामध्ये आपल्याला रंगांची थिअरी,
ॲनाटॉमी थिअरी, ॲनाटॉमी कशी असते व्यक्तींची, ती ॲनाटॉमीसुद्धा आपल्याला समजते. त्यानंतर चित्राचा मूड बनवण्याचा प्रयत्न केला आहे, हे कुठल्या वातावरणातलं चित्र आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. तर हे सगळं चित्र वाचनामध्ये येतं. ज्या वेळेला माझा कलारसिक माझ्या यूट्यूब चॅनलला जो भेट देतो तो या सिरीजमध्ये हेच शिकणार आहे की एखादं चित्र वाचायचं कसं. त्यावेळेला तो प्रदर्शनामध्ये जाईल, कुठल्याही प्रदर्शनामध्ये, तिथे तो जेव्हा चित्राच्या समोर उभा राहील त्यावेळेला ते चित्र त्याला वाचता यावं, या एकमेव हेतूने सँडी आर्ट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर ही सिरीज, ही मालिका मी सुरू केलेली आहे. यामध्ये कुठलंही चित्र येईल. आता यापुढे मी नेक्स्ट चित्र जे घेईन ते सुद्धा आपण असंच प्रकारे वाचायचा प्रयत्न करू, जेणेकरून एक बेसिक कल्पना माझ्या कलारसिकाला, माझ्या चॅनलवर येणाऱ्या ज्ञान घेणाऱ्या किंवा काही त्याला माझ्याकडे जे आहे ते मी देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून कुठल्याही प्रदर्शनामध्ये जेव्हा आपण जाऊ त्यावेळेला आपल्याला चित्र वाचता आलं पाहिजे. आणि घरोघरी ही सिरीज पोचली पाहिजे, कारण आपल्या भारतामध्ये चित्र पाहता येतात पण वाचता येत नाही. आपण फक्त पाहून बोलतो वा किती मस्त काढले, पण ते वाचता न आल्यामुळे त्याच्यामध्ये काय लपलेलं आहे हे आपल्यापर्यंत उलगडत नाही. तर ते उलगडण्यासाठी सँडी आर्ट्स या आपल्या चॅनलवरून ही मालिका मी सुरू केली, जेणेकरून लहान मुलापासून, तरुण मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत हे चित्र वाचन करता यावं आणि चित्र आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतं आहे, चित्रकाराने आपल्यासमोर काय मांडून ठेवलेलं आहे, ह्याचा एक बेसिक अभ्यास असणं खूप जरुरी आहे. म्हणून आपण सगळे हे चित्र वाचनाची जी आवड आहे, जी सवय आहे ती लावून घेऊ आणि आपल्या या सँडी आर्ट्स चॅनलवरून आपण डे बाय डे नवीन कार्यक्रम आपण सादर करू. तुमच्या सगळ्यांची मला गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी जर सँडी आर्ट्स चॅनलला मोठं करायचं ठरवलं तर तुमच्यासाठी नवीन नवीन कल्पना आणि नवीन नवीन सिरीज मी घेऊन येईन. कारण या चॅनलवरून माझा उद्देश हा नाही आहे की फक्त चित्र काढता आली पाहिजेत, तर सामान्यातल्या सामान्य माणसाला चित्र वाचता आली पाहिजेत, चित्र प्रदर्शनाला भेट देता आली पाहिजे, चित्रकारांना भेटले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी या चॅनलवरून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टी दाखवतो आहे ज्या आर्टशी संबंधित आहे. मग ते प्रदर्शन असेल, मग ते चित्रवाचन असेल, मग ते एखादं डेमॉन्स्ट्रेशन असेल माझं, तर या प्रत्येकातून सँडी आर्ट्स या चॅनलवर तुम्हाला शिकायला मिळेल. जर नवीन चित्रकार असाल, होतकरू शिकाऊ चित्रकार असेल तर तुम्हाला समजेल हे चॅनल बघून की या चॅनलवर चित्र कसं काढली जातात हे सुद्धा शिकवलं जातं. या चॅनलवरून माझे स्वतःची चित्र मी प्रसारित करतो आहे. त्या प्रसारित करत असताना तुम्हाला त्या चित्रातून तुम्हाला सुद्धा शिकायला मिळेल की ही चित्र कशी काढली जातात. इथे डेमॉन्स्ट्रेशन दिलं जातं, इथे एक्झिबिशन कुठे आहे आणि केव्हा आहे याची माहिती पुरवली जाते. इकडे आपले जे थोर कलावंत, जे थोर चित्रकार होऊन गेले त्यांची इत्थंभूत माहिती या आपल्या सँडी आर्ट्स या चॅनलवरून दिली जाते. आता तुम्हाला या चित्रकाराचं जे नाव आहे राजा रवी वर्मा, या राजा रवी वर्मांचा डिटेल व्हिडिओ मी या अगोदर केलेला आहे, जो थोर कलावंतांची माझी जी सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये पहिलाच व्हिडिओ हा मी राजा रवी वर्मा, द ग्रेट राजा रवी वर्मा, थोर लिजेंड चित्रकार राजा रवी वर्मा यांचा मी पहिलाच व्हिडिओ केलेला आहे. तर तुम्हाला तो पाहायचा असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकलेली आहे, ती तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता की राजा रवी वर्मा कोण होते, ते कसे घडले गेले, ते इतके महान चित्रकार का होते, त्यांची कुठली चित्रे ही जगतविख्यात होती. या जगतविख्यात चित्रापैकीच हे एक चित्र आहे राजा दुष्यंत आणि शकुंतला. आज आपण या चित्राचं एक बेसिक वाचन केलेलं आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला टेक्निकली खोलवर नेलेलं नाही आहे की याच्यामध्ये कुठला कलर वापरलेला आहे किंवा कुठल्या रंगाची शेड वापरलेली आहे. आपण एक बेसिक चित्र वाचन केलेलं आहे आणि आपल्या सामान्य माणसाला समजेल, उमजेल या भाषेमध्ये आपण त्या चित्राचं वर्णन केलेलं आहे, त्या चित्र जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशीच पुढची चित्रसुद्धा आपण एक बेसिक स्ट्रक्चर काय असतं, कशा प्रकारे चित्र वाचन केलं जातं
ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझं जेवढं निरीक्षण होतं, माझी जेवढी चित्रकलेची जी ताकद आहे किंवा मला जेवढं ज्ञान अवगत आहे, त्या ज्ञानाच्या जोरावर, त्या ज्ञानाच्या ताकदीवरती किंवा मला जो अनुभव आहे चित्रकलेमध्ये, तर त्या अनुभवाच्या जोरावर मी हे चित्र वाचन केलेलं आहे की कशा प्रकारे या चित्रामध्ये वातावरण निर्मिती केलेली आहे, त्यांचे कपडे कसे आहेत, राजा दुष्यंत कशा प्रकारे आपल्या पत्नीकडे पाहतोय, चित्रामध्ये अंधूक रान का दाखवलेलं आहे, जंगल का दाखवलेलं आहे, समोर जे झाड आहे त्या झाडाची मुळं ही स्पष्ट का दिसलेली आहे, कारण ती समोर आहेत, जवळ आहेत. आता हे चित्र आपलं आज इथे चित्रवाचन पूर्ण झालं. तुम्हाला चित्रवाचन कसं वाटलं हे तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्या कमेंटद्वारे कळवू शकता. सँडी आर्ट्स आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घरोघरी ही चित्र वाचनाची सिरीज पोचवा, जेणेकरून तुमच्या सगळ्यांचं नॉलेज वाढेल, चित्राकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हे चॅनल ग्रो करू दिवसेंदिवस आणि यातून समाज उपयोगी असं कार्य माझ्या हातून घडू दे ही तुम्हा सगळ्यांना विनंती. आणि हे चॅनल जितकं तुमच्या मित्रमंडळींमध्ये, नातेवाईकांमध्ये पोचवण्याचा प्रयत्न कराल, तितकं सँडी आर्ट्सला यश मिळेल आणि सँडी आर्ट्स हे आपलं चॅनल ग्रो होईल. तर तुम्हा सगळ्यांना ही कळकळीची विनंती आहे. इतकं बोलून मी तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. तुम्ही सगळ्यांनी आपल्या शरीराची, स्वास्थ्याची काळजी घ्या आणि नियमित व्यायाम आणि चांगला आहार हा आपल्या जीवनात त्याचं आचरण करा. तर तुम्हा सगळ्यांची एवढं बोलून रजा घेतो आणि पुन्हा भेटू नवीन चित्रासह. त्या चित्राचं आपण अशाच प्रकारे वाचन करू आणि आपल्या आपले जे कलारसिक आहेत, मायबाप आहेत, त्या मायबापांपर्यंत हे चित्र वाचनाची सिरीज प्रत्येकाला कळेल अशा भाषेत, मराठी भाषेत ही सिरीज, या सिरीजचं यश अपयश हे तुमच्यावरती आहे. तुम्ही जितकं या सिरीजला पाहाल तितकं ही सिरीजला यश मिळेल आणि सँडी आर्ट्स चॅनल हे दिवसेंदिवस ग्रो होत जाईल. या चॅनलवरून आणखीन भरपूर माझ्याकडे कल्पना आहेत. हळूहळू मी त्या अस्तित्वात आणेन आणि तुमचा पाठिंबा आणि सहकार्य पाहून आपण नेक्स्ट सिरीजसुद्धा माझ्याकडे आहे की ती कशावर करायची. पण अगोदर ही सिरीज आपण एक नेटाने चालू, जशी थोर कलावंतांची सिरीज नेटाने सुरू आहे तशी चित्रवाचनाची सिरीजसुद्धा आपण नेटाने चालवू आणि तुमच्या सगळ्यांचं भरघोस प्रतिसाद मिळो, पाठिंबा मिळो हीच तुमच्या सगळ्यांकडे विनंती. एवढं बोलून रजा घेतो. धन्यवाद.